अरे राहील भाऊ, ऐक ना. आईला आपल्याला जमीन विकायची होती राव. का रे, काय झालं? अरे अवकाळी पावसामुळे लगा पेरणी केली होती, त्याचं बी काही पीक नाही आलं. आणि ते सावकाराकडनं पैसे उसने घेतले होते, ते पण द्यायचेत रे. तेवढाच पर्याय राहिला का आता तुझ्याकडं? हा ना राव, तुला मागितले असते, पण मला माहिती आता तुझी परिस्थिती काय आहे, त्याच्यामुळे तुला पण नाही मागितले. हा ना राव, मी पण नाही तुला मदत करू शकत, पण एक मदत करू शकतो. तुझी जमीन विकून देऊ शकतो मी. बरं, चालतंय चालतंय, चल. ऐका की रविदास भाऊ, त्या प्राब्याला आहे ना लय पैशाची गरज आहे. माझ्याकडे आहेत, मला त्याला द्यायचे नाही. अरे मी काय करू मग त्याला? आता मी तुम्हाला गव्हर्नमेंट देतो. 50 लाखाची जागा आहे, ते आपण 40 लाखात घेऊ. हो, मध्यस्थी होईन मी. असा का मोकळा नाही मध्यस्थी व्हायला. एखादा ₹1,00,000 पाहिजे मला. अहो, लाख काय 2 लाख देतो, मध्यस्थी होणार ना. बस संपला विषय. चला जाऊ त्याच्याकडे, काय व्यवहार उरकून टाकू मग काय असेल तो. ए प्रभू, आणलं बघ गिऱ्हाईक. हा चालतंय, बोला ना. मी काय बोलणार आहे आता तुमचं? किती ठरलं, काय म्हणतात? काय 50 लाख रुपये म्हणतात? ते 50 लाख पुढे असतात. मला कॅश पैसे द्यायचे, 40 लाख देईन. अहो थांबा की, बोलतो की मी त्याला. 50 लाख नाही म्हणते, 40 लाख कॅश द्यायला तयार आहे. तर तुला दिले पैशाची गरज आहे बघ. 2 टाक जमीन, पैशाचं काम होऊन भागून जाईल तुझे. बरं चालतंय, द्या मग, करून टाकू यावर.